मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप शिवसेना गट स्थापन करणार। संभाजी भिडेंचं शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य। शरद पवार राष्ट्रद्रोही, संभाजी भिडेंचं वक्तव्य। लवासाची कीड काढून टाकली पाहिजे, भिडेंनी केलं विधान। मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग 2 ते 3 दिवसात भाजप शिवसेना गट स्थापन करणार असल्याची माहिती। नाईक मंत्री झाले शिंदेंच्या कृपेने। शिंदेंवर सतत टीका करणाऱ्या नाईकांना सामंत यांचं उत्तर। यापुढे शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, सामंत यांचा इशारा। भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण दिल्यामुळे विरोधक आक्रमक। संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आक्षेप। लोकशाही संविधानाला कोश्यारींनी पायदळी तुडवल्याचा आरोप। राऊतांच्या कोश्यारींवरील टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। वन रँक वन पेन्शनसाठी मोठं काम, टीका करणारे छोट्या मनाचे, फडणवीसांचा टोला। आमदार रोहित पवार यांना दणका। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर प्रशासक नियुक्त। निवृत्त न्यायमूर्ती सानप पाहणार संघटनेचा कारभार। जलील यांनी पुढचे 100 जन्म घेतले तरी सुद्धा भगव्याला हात लावू शकत नाहीत। अमित साटम यांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल। भाजप एमआयएम एकाच नाण्याच्या 2 बाजू। हिरव्या आणि भगव्या रंगासंदर्भात यांचं प्रेम नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर पलटवार। ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। नेरूळमधील शनी मंदिरामध्ये ब्रह्मकलशोत्सव। महाआरतीसह शेकडो भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन। सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न।